माननीय अजितदादांच्या पुढे मागे करत होते। तुम्ही ती गांडुळावाणी जी तुमची अवस्था आहे ना ती बंद करावी लवंड्यांना विचारा, एक तरी विकासाचं काम केलेलं आहे का? काही दिवसांनी लवंड्यांना आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल। काहीतरी काम करा लवंडे, नुसतं बडबड 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 तुमची जिभेला आवर घ्या, नाहीतर ती जीभ आम्हाला कापायला लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत। शरदचंद्र पवार गटाचे नेते विकास लवंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ डागली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत। रुपालीताई, विकास लवंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर तोफ डागली आहे, कसं बघता त्यांच्या विधानाकडे? काय बोलले लवंडे? त्यांचं विधान असं आहे, जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं आहे, एका झाडावर दुसरं झाड उगवलं तर त्याला बांडगुळ म्हणतात। आता महाराष्ट्रात अशी बांडगुळं कोण आहेत ती शोधावी लागतील। एक मुळात लक्षात घ्या, झाडावर झाड येणं ही घटना वेगळी आणि आपल्या राजकारणातलं नेतृत्व करणं ही घटना वेगळी। हाच फरक या लवंड्यांना कळत नाहीये। सातत्याने भावनिक करून लवंड्यांना विचारा, एक तरी विकासाचं काम केलेलं आहे का? हे जेव्हा उभे होते ना, डिपॉझिट जप्त होतं यांचं, तेव्हा त्या आमदारकीच्या तिकिटासाठी या ज्यांना म्हणजे जे काही ही चुकीची उपमा देत आहेत, माननीय अजितदादांच्या पुढे मागे करत होते। त्यामुळे लवंड्यांनी या बाता मारू नये। बांडगुळ तुमच्या जर तुम्हाला तुलनाच करायची तर तुमच्या घरामध्ये करा। उगीच पवार साहेबांवर किंवा अजितदादांवर चुकीचं वक्तव्य करून स्वतःची अजून लायकी घालवू नका, पात्रता घालवू नका। मुळामध्ये झाडावर झाड येणं हे नीट नैसर्गिक आहे आणि राजकारणामध्ये नेतृत्व करणं हे कुठं मॅच होतंय का मॅच? कुठलं उदाहरण देताना त्या पद्धतीने दिलं पाहिजे। परंतु शरदचंद्रजी साहेबांच्या गटाचे जी ही लोक आहेत ही फक्त भावनिक आणि रडीचा डाव चाललाय आणि त्यांचं जे काम चाललंय ट्रोल करण्याचं, त्यांना त्याच्यात यश मिळत नाहीये। त्यामुळे लवंड्यांनी जे डिपॉझिट जप्त झालं ना त्याच्यावर बोलावं। विनाकारण झाडावर झाड आलं बाणगुळ, तुम्ही ती गांडुळावाणी जी तुमची अवस्था आहे ना ती बंद करावी लवंड्यांनी। मात्र हे विधान करत असताना विकास लवंडे यांनी अजित पवार जे सातत्यानं शरद पवार साहेबांच्या वयाचा उल्लेख करतात याचा दाखला देत, अजितदादांचं वयही 60च्या पार झालं, त्यांना आता STचा पास मिळू शकतो मोफत, त्यांनी तो घेऊन फिरावा असा एक सल्ला दिला। मुळामध्ये अजितदादांचं वय 60 झाली, 65 झाले, ते त्यांनी कधी नाकारलंच नाही आणि ते वय तेवढं झाले म्हणूनच त्यांनी शरद पवार साहेबांना विचारलं की तुम्ही कधी आशीर्वाद देणार आहात का नाही। त्याच्यामुळे लवांड्यांनी बसमधनं दादांनी फिरावं का अजून हेलिकॉप्टरमधनं फिरावं हा सल्ला देण्याची खरंच लवांडे तुमची लायकी नाही हो। मी तुम्हाला पुन्हा म्हणते की तुम्ही आत्तापर्यंत विकासाची कोणती कामं केली? ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही उभं राहिला होता, जिथं तुमचं डिपॉझिट जप्त झालं, तिथं तुमचा कुठला परत संपर्क आहे? कोणती कामं केली? एक तुम्ही कुठल्या लोकांचं काम केलं किंवा विकासाचं काम केलेलं गाव, शहर, तालुका दाखवावं आणि मग तुमची ही जी विषारी जीभ आहे ना ती चालवावी। परंतु लवांडे, तुम्हाला पुन्हा सांगते, अजितदादांवर बोलत असताना तुमची जिभेला आवर घ्या, नाहीतर ती जीभ आम्हाला कापायला लागेल। हे त्यांनी लक्षात घ्यावं, कारण का सातत्याने लायकी नसताना, पात्रता नसताना जे भावनिक करून किंवा अजितदादांचं 60 वय झालं तर अजितदादा स्वतःच म्हणले की बाबा मी कधी करणार, मी म्हणजे काका पुतण्याचं हे नातं सांगतात। काका आहेत 82 वर्षाचे, पुतण्या आहे 60 वर्षाचे, म्हणजे आता आज ना उद्या ते आजोबा होतील, तरी सुद्धा काकांनीच करावं आणि पुतण्यानी आता 60 वर्षापर्यंत रक्ताचं पाणी काकांसाठी केलं ना, काकांसाठी केलं, पक्षासाठी केलं, बहिणीसाठी केलं, कार्यकर्त्यांसाठी केलं, सोबतचे जे सगळे सहकारी त्यांच्यासाठी माननीय अजितदादांनी वयाच्या 60व्यापर्यंत रक्ताचं पाणी केलं। मग आता त्यांनी नेतृत्व केलं तर हे जी नास्त्या लोकांच्या पोटात दुखण्याचं कारण तेच आहे।
आणि ही नासकी लोक कधीही समोर अशी आली नसती, ती अजितदादांनी आणलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही विकासावर, कामावर बोला. आम्हाला बस म्हणजे अजितदादांना बसमध्ये फिरायचं आहे का अजून कशामध्ये फिरायचं आहे ते आम्ही ठरवू. पहिल्यांदा तुम्ही तुमचं कर्तृत्व भक्कम करा, काहीतरी काम करा. लवांडे नुसतं बडबड 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 करून राजकारणाची पोळी भाजली जात नाही. जनता खूप हुशार आहे. जनता या भावनिक राजकारणाला, आमने टोमणीला, टीकेला वैतागली आहे आणि अजितदादांसारखं काम करणारं नेतृत्व सर्वसामान्य लोकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणून त्यांची ही विकृत बडबड आहे. काही दिवसांनी लवंडेंना आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकावं लागेल, कारण का हाती काहीच लागलं नाही ना, हाती काहीच लागलं नाही. मग ही बडबड करायची, परंतु अजितदादांचं वय काय त्यांनी लपवलेलं नाही आहे. आणि मग ज्या काही शासकीय ज्येष्ठ नागरिकाच्या या आहेत, लवांड्याला त्याचंही वय विचारा, त्याला म्हणा तो पास काढण्यासाठी आमच्याच सरकारकडे यावं लागणार आहे, तुला अप्रूव्हल करून देतो बाबा, तू काळजी करू नको. आम्ही लोकांची कामं करत असताना तो विरोधातला, तो दुश्मन असं कधीही अजितदादा करत नाहीत. त्यामुळे लवांड्यांचं वय मला वाटतं 60च्या पुढेच असेल, तर पहिला पास तुम्हाला काढून देतो आणि तुम्हाला मला वाटतं 4 धामला आम्ही पाठवतो. म्हणजे देवकर्माच्या तुमची बुद्धी जागेवर येईल आणि त्याच्यामुळे तुमची बडबड कमी होऊन घरामधल्यांना पण तुमच्या आधार मिळेल. नक्कीच. त्यामुळे विकास लवंडे यांनी केलेल्या टीकेला आता रुपालीताई ढोंबरे पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले. कॅमेरामन रोहित वनकट्टे, मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.